फडणवीस हे गृहमंत्री आहे, जास्त कराल तर कापून टाकू. नागपूर मंत्री सभेत आशिष देशमुख यांचे काँग्रेस कार्यकर्ता थेट धमकी दिली आहे. देशमुख कोणी दिली आहे? आपल्या आशिष देशमुखच्या बापाला कोणी बनवलं? आशिष देशमुखापाशी जे काही वैभव आहे ते कोणामुळे आहे? अरे दिलेल्या मिठाला तरी जागा. तुमच्या बापाला हे वैभव प्राप्त करून झालं, मेडिकल कॉलेज मिळालं, मंत्रिपद मिळालं, तुम्हाला ऐश्वर्य मिळालं, हे काँग्रेसची पुण्याई आहे. आणि काँग्रेसला जर कापायचा प्रयत्न करत असाल, मंत्री आणि सत्तेच्या भरोशावर, गृह मंत्रालयाच्या भरोशावर धमकी देत असाल, तर तुम्हाला जनता तुमची जागा दाखवेल, तुमची जागा कुठे ठरवेल. आणि अशा प्रकारची भिकारडी धमकी काँग्रेसला देऊ नका. सत्तेचा माज आणि मस्ती दाखवू नका. जनता तुमची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. हा माज कधी महाराष्ट्रातील जनता सहन करत नाही. कापण्याची भाषा सत्तेतील आमदार करतो. अरे लाज वाटायला पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जनता आता तुमच्या पाठीमागे नाही, तुम्हाला पराजय दिसतोय. म्हणून कापण्याची भाषा, धमकवण्याची भाषा, अशा पद्धतीनं भाषा करणं. गृहमंत्र्यांना विनंती आहे, मुख्यमंत्र्याला, की अशा लोकांना सोबत ठेवू नका. तुम्ही बुडाल आणि हाही बुडेल. दोनही तुम्हाला बुडवण्यासाठी ठरतील. म्हणून त्यांनी यांच्या अशा चिथावणीखोर, मारण्याची, कापण्याची भाषा करणाऱ्यावर कारवाई करण्याचं काम, धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं पाहिजे. आता ते भेटू द्या. आहेच ते प्रकरण गंभीर आहे. खरं म्हणजे एवढ्या मोठ्या जमिनीचं प्रकरण आहे. याचा मुख्यमंत्र्यांनी इथेच जर न्याय लावला असता तर मला वाटतं की त्यामध्ये त्या जमीनही वाचली असती आणि आरोपीला जर अटक झाली असती तर ह्या स्कॅममध्ये, या एवढ्या मोठ्या जमिनीच्या स्कॅममध्ये लोकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या असत्या. पण अंजली दमानिया जात आहेत. मी अंजली ताईंना विनंती करतो की केवळ अजितदादांचाच राजीनामा मागू नका. या महाराष्ट्रामध्ये असे जमिनीचे खूप प्रकरण झालेत. तुम्ही एकच बाजू बोलून बघू नका. तर कधी भारतीय जनता पक्षाच्या स्कॅमकडे सुद्धा बघा. केवळ ते विरोधकांच्या स्कॅमकडे बघू नका. लोक तुमच्या संदर्भात गैरसमज करतायत, तो गैरसमज दूर करा, अशी सुद्धा विनंती माझी त्यांना असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.